आता माझ्यावर काय धिंगाणा झालाय ते सांगायच्या आधी, चला मित्रांनो, मी तुमचा मित्र अनिश शेख. तर आजच्याला परत एकदा ओमकार व्हायची गाडी घेऊन चाललेलो आपण सर्व्हिसिंगला, कारण यामाला लई दिवस झाला सर्व्हिसिंग नाही केलेली. तर यामाची थोडीफार सर्व्हिसिंग केली आणि तिथनं ओमकार बाया काय म्हणते बघा. तर ओमकार व्हायचे वहिनी काय म्हणतात की अनिशला ज्यूस ती पाचतोय आम्हाला का पाजत नाही. तिथनं पुढे आलो शीट बादलायला. तर तिथनं जाता जाता आम्हाला स्विमिंग पूल दिसला, तर लई पावायची इच्छा झाली. तर डायरेक्ट गेलो आम्ही विरीव. तर विरीव गेल्यानंतर सगळी पोरं इथं पावाय जमली होती. ओमकार व्हायला घेऊन आलो, पण लई बिया वाटत होती कारण लई दिवसानंतर पावायला. तर तिथं खेळ झाला. तर मी मुटका मारायला बघितलं, पण मुटका काय बसला नाही. पण दुसऱ्यांदा नाद नाही करायला पाहिजे, मुटका नादच नाही करायचं. तिथं मी मुटका मारतो, एवढं उड्या मारते नाही माशा ग, तिथंच पाण्यात गुटकुळ्या मारतो या. ते गुटकुळ्या मारू मारू हो बारक्या पोराला बुडवायचंच बघत होता. बघा बारीक पोरग शिकाय आलं तर त्यालाच बुडवायला, त्या बारक्या पोराला बुडू बुडू घेतला आणि मग त्याला शिकवायला लागला. तरी दोघं पण पोरांना बारक्या पोरांना शिकवत बसले. तर मी म्हणलं यांच्यासाठी शाळा जोडून दिलेलं परवडून की बारक्या पोरांना शिकवायची. त्यानंतर आम्ही गेलो घरी. तर घरी गेल्यावर सूरजबाईचा फोन आला की आपल्याला सोंगासाठी साहित्य आणा जायचे. तर सोंगासाठी साहित्य आणा आम्ही डायरेक्ट पुणे गाठलं. तर पुण्यामध्ये हे बघा सोंगाचं इथं सामान मिळतं वाड्यावर. तर हे बघा नरसिंहाचं ही मुकुटे. तर मुकुट एवढं मोठं झालं, सूरजबाईचं तोंड एवढंच राहिलं. तर बघा तो घालून बघा काय दिसतंय. तर त्याचं मुकुटच त्याच्या अंगापेक्षा मोठं. तर त्यानंतर आला शुभम बाया. तर शुभम बायाने विक घालून डिप्टो नारद मुनी दिसत होता. तर शुभम बायाला म्हणलं तू नारद मुनीच सॉंग घे. चला तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच काय. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.